नाही, मनोज दादा जरांगे पाटील यांचा सर्व दौऱ्याचं नियोजन करणारा नियोजक मी आहे असं म्हणतात, हे मला वाटतं की संयुक्तिक नाही आहे. कारण दौरा त्यांचा आहे, दौरा त्यांनी दिलाय, ते येत आहेत, त्याच्यामुळे ते येत आहेत. तर दिल्लीत येत आहेत, दिल्लीत खासदार म्हणून मला बीड जिल्ह्याच्या जनतेने पाठवले. माझा बीड जिल्ह्यातला एक असणारं वैभव आणि महाराष्ट्राची शान आमची मराठा समाजाचं वैभव आहे, असे नेतृत्व आपल्याकडे येतं आहे. आणि त्याच्यासाठी आपण भेटलं पाहिजे, आपण त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे, हे माझं कर्तव्य समजून मी राहतो आहे. मी त्यांचं नियोजन वगैरे करत नाही आहे, कारण नियोजन त्यांना काय लागत नाही. सरळ साधा माणूस आहे, त्यांना नियोजन प्रोटोकॉल असला काही विषय नाही आहे. ते माणूस फक्त समाजासाठी झटणारा आहे, सर्वांसाठी लढणार आहे. त्याच्यामुळे त्यांना काहीच लागत नाही. तुम्ही उद्या बघा प्रत्येक नाही, मनोज दादा जरांगे पाटील यांचा सर्व दौऱ्याचं नियोजन करणारा नियोजक मी आहे असं म्हणतात, हे मला वाटतं की संयुक्तिक नाही आहे. कारण दौरा त्यांचा आहे, दौरा त्यांनी दिलाय, ते येत आहेत, त्याच्यामुळे ते येत आहेत. तर दिल्लीत येत आहेत, दिल्लीत खासदार म्हणून मला बीड जिल्ह्याच्या जनतेने पाठवले. माझा बीड जिल्ह्यातला एक असणारं वैभव आणि महाराष्ट्राची शान आमची मराठा समाजाचं वैभव आहे, असे नेतृत्व आपल्याकडे येतं आहे. आणि त्याच्यासाठी आपण भेटलं पाहिजे, आपण त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे, हे माझं कर्तव्य समजून मी राहतो आहे. मी त्यांचं नियोजन वगैरे करत नाही आहे, कारण नियोजन त्यांना काय लागत नाही. सरळ साधा माणूस आहे, त्यांना नियोजन प्रोटोकॉल असला काही विषय नाही आहे. ते माणूस फक्त समाजासाठी झटणारा आहे, सर्वांसाठी लढणार आहे. त्याच्यामुळे त्यांना काहीच लागत नाही. तुम्ही उद्या बघा प्रत्येक